सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाशीचं रुग्णालय कोविड मुक्त होऊन जाईल, जनरल रुग्णांसाठी ते उपलब्ध होईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी सांगितली। नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये 3000 स्क्वेअर फूटमध्ये ती लॅब सुरू साधारणपणे एक 15 दिवसाच्या आतमध्ये लॅब सुरू होईल। नवी मुंबई में कोविड की संख्या अब 10,000 का आंकड़ा पार करने को है। लॉकडाउन के बावजूद भी शहर में कोविड मरीजों की संख्या कम होती नजर नहीं आ रही। जब से नवी मुंबई में कोरोना संक्रमण ने अपने पांव पसारे हैं, तब से पूर्व मंत्री एवं विधायक गणेश नाइक का यही प्रयास रहा है कि हर तबके के लोगों को मदद मिले एवं इलाज से कोई भी व्यक्ति वंचित न रहे। और इसी दिशा में कई बार उन्होंने आयुक्त अन्ना साहब मिसाल से मुलाकात भी की। पिछली बार विधायक गणेश नाइक एवं पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने संयुक्त तौर पर आयुक्त से मुलाकात कर उन्हें कुछ सूचनाएं भी की थी। उन पर पालिका के माध्यम से क्या कदम उठाए गए हैं, इसी की जानकारी लेने हेतु विधायक गणेश नाइक द्वारा फिर से आयुक्त से मुलाकात की गई, जहां पर उनके साथ पूर्व महापौर जयवंत सुतार, पूर्व विधायक संदीप नाइक एवं कई नगर सेवक मौजूद थे। तो क्या रहे इस मुलाकात के महत्वपूर्ण मुद्दे, आइए जानते हैं इस रिपोर्ट के माध्यम से। अगस्त से नवी मुंबई महानगर पालिका अस्पताल होगा कोविड मुक्त अस्पताल। विधायक गणेश नाइक ने कई बार आयुक्त से मुलाकात की, जिसमें उनका अहम मुद्दा रहा वाशी स्थित नवी मुंबई महानगर पालिका का सार्वजनिक अस्पताल कोविड मुक्त अस्पताल किया जाए, ताकि आम लोगों का इलाज पालिका अस्पताल में हो। इसी सूचना को गंभीरता से लेते हुए अब आयुक्त ने अगस्त से नवी मुंबई मनपा अस्पताल कोविड मुक्त अस्पताल में रूपांतरित करने का आश्वासन दिए जाने की बात विधायक गणेश नाइक ने कही। मागच्या असलेल्या मुद्द्यांवर आज सविस्तर चर्चा झाली। प्रामुख्याने वाशी एक्झिबिशन सेंटरला सुमारे 1200 रुग्णांची सोय आहे। त्याच्यामध्ये क्वारंटाईन होणारे काही पेशंट, ऑक्सिजन ज्यांना गरज आहे अशी पेशंट, आणि आता लवकरच त्या ठिकाणी व्हेंटिलेटर लावण्याची सोय होते। साधारणपणे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते व्हेंटिलेटर तिथे लागतील आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाशीचं रुग्णालय कोविड मुक्त होऊन जाईल, जनरल रुग्णांसाठी ते उपलब्ध होईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी सांगितलेली आहे। अस्पताल में बेड उपलब्धता की जानकारी देने हेतु पालिका जल्द ही शुरू करेगी हेल्पलाइन क्रमांक। विधायक गणेश नाइक ने आगे ये भी कहा कि अधिकतर मरीजों को अस्पताल में बेड उपलब्ध नहीं होते, इसलिए उन्होंने अपने पिछले मुलाकात में आयुक्त को ये सूचना दी थी कि नवी मुंबई मनपा के अंतर्गत अस्पताल में कितने बेड उपलब्ध है, इसकी जानकारी लोगों तक पहुंचाई जाए। इसी दिशा में अब पालिका के माध्यम से जल्द ही हेल्पलाइन क्रमांक शुरू किया जाएगा, जिस पर संपर्क कर लोगों को अस्पताल में बेड उपलब्धता की जानकारी मिलेगी। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेच्या अंतर्गत आणि खाजगीमध्ये एकूण कॉट्स किती आहेत? सर्वसाधारण कॉट्स, ऑक्सिजनच्या कॉट्स आणि व्हेंटिलेटरच्या कॉट्स, आणि बऱ्याच लोकांना कॉट्स नाहीत अशा प्रकारचं सांगितलं जातं, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, आणि म्हणून हेल्पलाईन सुरू करण्याचं त्यांना सांगितलं। हेल्पलाईनचा नंबर तिथं जाहीर करणार आहेत, म्हणजे कुठल्याही एखाद्या नागरिकानं तिथे माहिती मागितली तर बाबा अमुक ठिकाणी कॉट उपलब्ध आहे, ऑक्सिजनचे आहे, व्हेंटिलेटरचे आहे, अशी माहिती तिथे उपलब्ध होऊ शकणार आहे। आता जे 2 इंजेक्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये अक्टोमेस आणि रेमडेसिविर, ही जी 2 ह्याची मागणी
करण्यात आलेले आणि स्टॉकमध्ये ठेवण्यासाठी सांगितलेले आहे। नेरुल स्थित अस्पताल में 15 दिनों के भीतर शुरू होगी कोविड लैब। कोविड मरीजों का जल्द से जल्द रिपोर्ट मिले, इस उद्देश्य से विधायक गणेश नाइक द्वारा कई बार कोविड लैब की मांग की गई थी। उनकी इसी सूचना को अब गंभीरता से लेते हुए पहले वाशी स्थित मनपा अस्पताल में लैब निर्माण का निर्णय लिया गया था, मगर वहां पर पर्याप्त जगह न होने के चलते अब ये कोविड लैब नेरुल स्थित मनपा अस्पताल में 3000 स्क्वायर फीट की जगह पर शुरू करने का निर्णय लिए जाने की बात विधायक गणेश नाईक ने कही। लॅबच्या बाबतीमध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की बाबा आपण वाशीच्या रुग्णालयामध्ये लॅब करतो, परंतु एकूणच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमानुसार वाशीची लॅब ती 700 स्क्वेअर फुटाची ती काय मंजूर होणार नाही असं त्यांना सांगितलं गेल्यानंतर आता नेरुळच्या हॉस्पिटलमध्ये 3000 स्क्वेअर फूटमध्ये ती लॅब सुरू साधारणपणे एक 15 दिवसाच्या आतमध्ये लॅब सुरू होईल आणि ती लॅबसुद्धा शेवटी खाजगीकरणाच्याच अनुषंगाने ते, कारण तिथे तंत्रज्ञान असलेले स्टाफ आपल्याकडे नाहीत, म्हणजे त्याचं सुद्धा आउटसोर्सिंग म्हणजे मॅनपॉवरचं आउटसोर्सिंग करण्यात येणार आहे। वाशी स्थित नवी मुंबई मनपा अस्पताल में बनेगा प्लाज्मा थेरेपी यूनिट। पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाइक ने ये भी कहा कि वाशी स्थित मनपा अस्पताल में जहां लैब का निर्माण किया जाना था, अब वहां प्लाज्मा थेरेपी यूनिट बनेगा। आगे उन्होंने ये भी कहा कि प्रशासन के कार्यों से वे समाधानी नहीं है, मगर इस महामारी के दौरान डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारियों ने जो भी काम किया है वो सराहनीय है। डायलिसिसच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी भूमिका मांडली की बाबा कोरोनाच्या लोकांना तुम्ही डायलिसिसची सोय करून दिलेली आहे, परंतु जनरल लोकांना डायलिसिसच्यासाठी तुम्ही युद्ध पातळीवर सोय करावी, कारण आता मुंबईला ज्यांचे डायलिसिस करण्यासाठी जात होते ते लोक आता मुंबईत त्यांना जाणं बंद झालं, शेवटी त्यांची काहीतरी इथं सोय व्हायला पाहिजे म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर डायलिसिसची सोय करण्याचं सुद्धा त्यांनी कबूल केलेलं आहे। आणि वाशीच्या जी 700 स्क्वेअर फुटाची जी लॅब बनणार होती त्या ठिकाणी प्लाझ्मा थेरपीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते युनिट तिथं वापरलं जाणार आहे। आणि एक निश्चितपणे की अन्य महानगरपालिकांच्या तुलनेमध्ये म्हणजे 100% सक्षम पद्धतीने महापालिकेचा कारभार चालला असं आम्ही म्हणणारच नाही, आम्ही असमाधानीच आहोत, परंतु त्यातल्या त्या अन्य महापालिकेच्या अनुषंगानं तुलना केली तर नवी मुंबई महापालिकेचे ह्या कोविडच्या अनुषंगानं काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस किंवा साफसफाई कर्मचारी किंवा पोलीस यंत्रणा वगैरे निश्चितपणे समाधानकारक काम करत आहे। समय पर इलाज ना मिलने से ना हो किसी मरीज की मौत। विधायक गणेश नाइक ने आगे ये भी कहा कि उनका हमेशा से ही ये प्रयास रहा है कि समय पर इलाज ना मिलने से किसी के घर में मौत ना हो, और इसीलिए उन्होंने अपने कार्यकर्ताओं को भी ये सूचना की है कि जरूरत के समय हर तबके के लोगों की मदद की जाए। कुठल्याही परिस्थितीमध्ये उपचार मिळू शकले नाहीत म्हणून माणसाला मृत्यू पावला अशा कुठल्याही कुटुंबाच्या घटकांची अशी त्या ठिकाणी ओरड असता कामा नये आणि आपल्याला रुग्ण म्हणून यावेत परंतु ते दुरुस्त होऊन परत घरी जावेत अशाच प्रकारची भूमिका सर्वांनी मांडलेली आहे। आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी आम्ही यथाशक्ती आम्ही त्या ठिकाणी आम्ही भूमिका आता त्यांनी सांगितलं की आमचं डॉक्टर नाथनी काहीतरी एखाद दिवस अरे पण डॉक्टर नाथ 12 तास दररोज काम करतो एकला का, म्हणजे आमचे घटक हे 24/7 आता म्हणजे इथे कंपल्सन नाही, परंतु आम्ही जे ठरवल्या पद्धतीनं वॉर्ड स्तरावर बूथ स्तरावर रात्री 2 वाजता 1 वाजता जरी कोणाचा फोन आला तरी सुद्धा बरेचसे कार्यकर्ते मी असं म्हणणार नाही की विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, पक्षाचे लोक सुद्धा त्या ठिकाणी काम करतात। आमचा दावा असा नाही की आमच्याच पक्षाचे लोक काम करतात, परंतु आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष रामचंद्र घरत यांना सांगून सर्वच कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या मी सूचना दिलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज।